गेल्या 15 दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्रावर दुःखाचं सावट पसरलं होतं. अजितदादांचे चाहते, ज्यांच्या घशाखाली घास उतरत नव्हता, तिथे अचानक नेमकी अशी कोणती किमया घडली? ज्या डोळ्यांतून सलग 15 दिवस अश्रू येत होते, त्या डोळ्यांमध्ये आज एक अशी विश्वासाची चमक कशी काय निर्माण झाली? याचे मुख्य कारण म्हणजे आज एक सत्य उघड झाले आहे, ज्यामुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत. दादा सुखरूप आहेत, दादा परत आले, अशा एका बातमीने जोर धरताच कार्यकर्त्यांच्या डोळ्यांतील अश्रूंच्या धारा थांबल्या आणि काही सेकंदात ते हसू लागले. कारण विमानातील वैमानिकाने सरते शेवटी सत्य सांगितलं. विमानाचा वैमानिक जेव्हा बोलला तेव्हा सगळं सत्य बाहेर आलं. होय, तुम्ही जे ऐकत आहात ती बातमी खरंच तुमच्या अंगावर काटा उभी करणारी आहे. कालपर्यंत महाराष्ट्रात वेगवेगळे दावे केले जात होते. स्वतः रोहित पवार यांनी पुण्यात एक पत्रकार परिषद घेतली आणि त्यानंतर हा मुद्दा फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित न राहावा म्हणून त्यांनी दिल्लीत जाऊन दुसरी एक वादळी पत्रकार परिषद घेतली, ज्यामुळे संपूर्ण देशात या प्रकरणाची चर्चा सुरू झाली होती. या प्रकरणाचे गांभीर्य आता सगळ्यांच्या लक्षात आलं होतं. त्यांनी या पत्रकार परिषदेत अनेक मुद्दे उचलले होतेच, पण तेवढ्यात एक असा धक्कादायक खुलासा झाला ज्यामुळे जे लोक शोक करत होते ते लोक आता अतिशय आनंदात आहेत. सध्या दादांचा जो परिवार आहे तो आनंद साजरा करताना दिसला. बारामतीत गुलालाची उधळण मोठ्या प्रमाणात सुरू झाल्याचे बोलले जात आहे. मग यामागे कोणतं रहस्य दडलेलं होता? ते रहस्य म्हणजे दादांचा जो रहस्यमयी शेवट घडला किंवा दाखवला गेला तो खोटा निघाला. कारण ती दुर्दैवी घटना नसून दुसरंच काहीतरी असल्याचा संशय व्यक्त केला जात होता. सगळ्यांना वाटलं दादा गेले, दादांचा पूर्ण विराम लागला. पण या घटनेमागे कोणाचा हात होता? कोणत्या शत्रूंची ही रणनीती होती? ती सगळी उलटी पडली. कारण आता विमानातील वैमानिकाने पत्रकार परिषदेत अशी माहिती दिली, अशा गुपित गोष्टींचा उलगडा केला, ज्यामुळे आता दिल्लीपर्यंत हादरे बसणार आहेत. आज त्या घटनेला बरेच दिवस उलटले आहेत. कोणालाच कल्पना नव्हती की दादांचे अस्तित्व आहे की नाही. पण अचानक काही गुप्त हालचाली झाल्या. त्यामधून खरी बातमी समोर आली. आज सकाळचे जे वातावरण होतं ते साधारणच होतं, पण बारामतीच्या त्या निवासस्थानी भयान शांतता होती. ती पाहून कोणाचंही मन हेलावून जात होतं. कार्यकर्त्यांच्या डोळ्यातून पाणी वाहत होतं. पण दुपारच्या वेळी सगळं चित्र बदललं. अचानक मुख्य रस्त्यावरून वाहनांचे ताफे वेगाने धावू लागले. त्यातून एक गाडी समोर आली. त्या गाडीतून एक व्यक्ती उतरली, ज्यांच्या चेहऱ्यावर ओळखीचे हास्य होते. उतरताच त्यांनी हात उंचावून सगळ्या जमावाला उद्देशून अभिवादन केलं. जे लोकांच्या डोळ्यात पाणी होतं ते अक्षरशः थांबलं आणि लोकांच्या चेहऱ्यावर हसू आलं. कारण आपला लाडका नेता सुखरूप आहे हे पाहताच तिथे जमलेल्या लोकांचा आनंद गगनात मावेनासा झाला. सगळेजण त्यांना प्रेमाने साथ घालू लागले. परिवार अक्षरशः आनंदाच्या भरात न्हाऊन निघाला. दादा वाचले, दादा परत आले, अशा चर्चांनी जोर धरला. कारण वैमानिकाने सगळी घडलेली खरी माहिती सांगितल्याचे बोलले जात आहे. हा आराखडा कसा घडला होता? हा घातपात होता की दुसरंच काहीतरी? याविषयी तातडीने माहिती देण्याची चर्चा आता केली जात आहे. कार्यकर्त्यांच्या मनात आता एक मोठी उत्सुकता तयार होत आहे. कल्पना करा, दादा पुन्हा परत आले, त्यांनी माईक हातात घेतला आणि म्हणाले, मी पुन्हा आलोय तुमचा डाव उधळून लावण्यासाठी. ही मनातील कल्पना जरी असली तरी दादा दिसल्यानंतर कार्यकर्त्यांचा जल्लोष हा अतिशय वेगळाच असेल. विमानाचा तो अपघात होता की दादांना बाजूला काढण्यासाठी काही शक्तींनी रचलेला बनाव? असं बोललं जात असतानाच दादा हे सत्य उघड करतील असा दावा सर्व माध्यमांकडून केला जात होता. अचानक सगळीकडे दुःखाचे वातावरण होते. पण आता असे काहीतरी भेटले आहे की दुःखाचे रूपांतर आनंदात झाले आहे. मग असं काय झालं की ज्यामुळे सगळं दुःख विसरून लोकांच्या चेहऱ्यावर हसू आलं? लोकांचे अश्रू कसे काय थांबले? हा प्रश्न आता पडलाच होता. दादांना शांत करून त्यांच्या स्थानावर अधिकार मिळवण्याचा मनसुबा कोणी रचला होता? असं बोललं जात असतानाच अचानक गाड्यांचा ताफा तिथे आला. त्या गाड्यांमधून एक अशी व्यक्ती बाहेर पडली ज्यांना सगळा महाराष्ट्र ओळखत होता. अचानक मध्यरात्री झालेल्या घडामोडी अजून प्रकाशात आल्या नव्हत्या. दादा आजही आपल्यासोबत आहेत अशी भावना बळ धरू लागली होती. पण आज त्याच विमानातील वैमानिकाने सगळी खरी माहिती जगासमोर आणली. एक पत्रकार परिषद ही त्या विमानातील मुख्य वैमानिकाच्या उपस्थितीत पार पडली. वैमानिकाने कॅमेरासमोर येऊन कबुली दिली. मग हा कट शिजवला होता का? वैमानिकाला असं करण्यासाठी प्रवृत्त केलं होतं का? आणि जर केलं होतं तर ती व्यक्ती नेमकी कोण होती? वैमानिकाला नेमकी काय धमकी दिली होती? असे प्रश्न आता लोकांना पडले होते. इकडे दादांच्या आगमनाची चर्चा जोर धरू लागली होती. खरंच दादा बारामतीत आले का?
खरंच त्या गाडीमधून दादा उतरून त्यांच्या घरी गेले का, हा महत्त्वाचा प्रश्न येथे निर्माण होत होता. पण आज सकाळी वैमानिकाने जे सांगितलं त्यावर लोकांचा विश्वास बसला होता. वैमानिक बोलत होता, कल्पनेच्या पलीकडे जाऊन जर आपण विचार केला तर त्यावेळची परिस्थिती ही धोक्याची सांगितली गेली. पण धुकं तर अजिबात नव्हतं. खाली जे लोक त्या विमानाकडे पाहत होते त्यांना ते विमान व्यवस्थित दिसत होतं. सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही कुठलं धुकं दिसत नव्हतं. मग काय अडचण होती, हा प्रश्न लोकांना पडला होता. वैमानिकाने भावनिक होऊन सत्य सांगण्याचा प्रयत्न केला. त्याच्या अंतरात्म्याने त्याला साथ दिली असेल. त्याने दादांना सुरक्षित स्थळी पोहोचवलं नसेल का आणि केवळ अपघात झाल्याचा आभास निर्माण केला असेल का. आणि या धाडसामुळे अजितदादा सुरक्षित असतील अशी चर्चा आता पसरू लागली आहे. इकडे वैमानिकाने बोलायला सुरुवात केली होती. दादा परत आले. दादांच्या हातातील फाईलमध्ये काही तांत्रिक पुरावे होते असं सांगितलं गेलं. त्यामध्ये त्या सर्व गुप्त बैठकींच्या नोंदी असाव्यात जिथे ही दुर्दैवी घटना घडवली गेली असावी असे पुरावे आहेत असं बोललं जात होतं. या संदर्भात 2 महत्त्वाच्या घटना घडल्या आहेत. काल मध्यरात्री दादांच्या आगमनाची बातमी आली आणि तेवढ्यात वैमानिकाने खुलासा केल्याने आता हे प्रकरण वळण घेत होतं. पवार कुटुंबियांच्या चेहऱ्यावर सुरुवातीला आनंद होता, पण आता संताप व्यक्त केला जात होता. कारण हा जो प्रकार होता तो कोणी घडवून आणला याच प्रश्नाचे उत्तर त्या रागामधील भावनेमध्ये दिसत होतं. बारामतीच्या त्या बंगल्याबाहेर हजारोंचा जनसमुदाय जमला होता. कुणी डोळ्यात पाणी आणून देवाला साकडं घालत होतं, तर कुणी फक्त सुन्न होऊन शून्यात नजर लावून बसलं होतं. प्रत्येकाचा श्वास रोखला गेला होता, कारण दुपारपासून पसरलेली ती दुर्दैवी घटना घडून गेल्याची वार्ता काळजाला घरे पाडत होती. जसा जसा वेळ पुढे सरकत होता तशी लोकांच्या मनातली आशेची ज्योत विझत चालली होती. पण अचानक त्या स्मशान शांततेला छेद देत लांबून एक धूळ उडवणारी गाडी दिसली. ती गाडी नेहमीसारखी नव्हती. तिच्यावर ना लाल दिवा होता, ना तिच्या पुढे मागे पोलिसांच्या गाड्यांचा ताफा होता. सायरनचा तो कर्णकर्कश आवाज आज शांत होता. फक्त गाडीच्या इंजिनचा एक खोल आणि गंभीर आवाज त्या वातावरणात घुमत होता, जो अधिकच गूढ वाटत होता. गाडी जशी जशी जवळ येऊ लागली तसतशी लोकांच्या काळजाची धडधड वाढली. गाडी बंगल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ येऊन कर्कचून थांबली. टायरच्या घर्षणामुळे उडालेली धूळ शांत होण्याआधीच तिथे एक भयावह शांतता पसरली. इतकी शांतता की लोकांच्या श्वासाचा आवाजही स्पष्ट ऐकू येत होता. गाडीचा मागचा दरवाजा हळूच उघडला गेला. त्या अंधाऱ्या काचेच्या आड नक्की काय रहस्य दडलंय हे कुणालाच माहीत नव्हतं. पण जेव्हा एक पाय जमिनीवर पडला तेव्हा तिथल्या जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांच्या अंगावर सरसरून काटा आला. ती चालण्याची विशिष्ट पद्धत, ते बूट आणि ती करारी देहबोली हे सगळं कोणा एकाचंच असू शकतं याची खात्री पटायला वेळ लागला नाही. दरवाजा पूर्ण उघडला आणि गाडीच्या अंधारातून जो चेहरा प्रकाशात आला तो पाहून तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाला भास झाला की काय असं वाटू लागलं. समोर साक्षात दादा उभे होते. अंगावरचा तो पांढरा शुभ्र शर्ट आज रक्ताळलेला आणि मातीने माखलेला होता. चेहऱ्यावर मृत्यूच्या दारातून परतल्याचा थकवा स्पष्ट दिसत होता, पण डोळ्यातली तीच जरब आणि आत्मविश्वास तसाच होता. दादांना सुरक्षित पाहताच तिथं तैनात असलेले पोलीस कर्मचारी सुद्धा काही क्षण स्तब्ध झाले. बघता बघता त्या स्तब्धतेचं रूपांतर एका आकराळ विक्राळ आवाजात झालं. दादा आले, दादा आले, हा एकच घोष त्या परिसरात असा काही घुमला की जणू आभाळ फाटलं असावं. दादांनी वाहनातून उतरून एकदा वर आभाळाकडे पाहिलं, मग समोरच्या जनसमुदायाकडे नजर फिरवली आणि हात जोडले. त्यांच्या त्या एकाच कृतीने तिथे उपस्थित असलेल्या कित्येक पुरुषांनाही रडू कोसळलं. ज्या माणसाला आपण गमावलं असं समजून लोक दुःखात बुडाले होते, तो माणूस साक्षात काळाला चकवा देऊन समोर उभा होता. दादा वेगाने निवासस्थानाच्या पायऱ्या चढू लागले, जिथे त्यांचे कुटुंबीय अर्ध्या जीवाने उभे होते. घराचा उंबरा ओलांडून दादा आत शिरले आणि तिथे जे दृश्य घडलं ते कोणत्याही पाषाण हृदयी माणसालाही पाझर फोडणारं होतं. घरातलं वातावरण तोपर्यंत सुतकासारखं होतं. महिला आणि मुले कोपऱ्यात बसून हुंदके देत होती, पण दादांना दारात पाहताच त्यांच्या हातातील पाण्याचा प्याला खाली पडला आणि त्या जागीच थिजल्या. एका क्षणात आक्रोशाचं रूपांतर आनंदाश्रूंमध्ये झालं. मातेने धावत येऊन दादांना मिठी मारली, तेव्हा त्या माऊलीच्या डोळ्यातून वाहणारं पाणी थांबत नव्हतं. दादांनी शांतपणे सर्वांना सावरलं, पण ते स्वतः काहीच बोलले नाहीत. त्यांच्या डोळ्यांनीच सर्व काही सांगितलं की ते एका रहस्यमयी संकटातून परतले आहेत. बाहेर कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू झाला होता. फटाक्यांची आतिषबाजी सुरू झाली होती, पण बंगल्याच्या आतमध्ये मात्र भावनांचा एक वेगळाच महापूर आला होता. बारामतीतून समोर येत असलेली ही दृश्य पहा आणि स्वतःलाच विचारा की हा चमत्कार नाही तर दुसरे काय आहे. दादा सुरक्षित आहेत, हीच आजची सर्वात मोठी आणि सुखद बातमी आहे. आतापर्यंत तुम्ही या व्हिडिओमध्ये जे काही ऐकलात ते ऐकून कोणाचाही क्षणभर आपल्या डोळ्यांवर आणि कानांवर विश्वास बसणार नाही.
पण एक गोष्ट इथे स्पष्ट करणं अत्यंत गरजेचं आहे. ही संपूर्ण माहिती, वैमानिकाचा तो दावा आणि दादांच्या आगमनाबाबतच्या सर्व बातम्या सध्या सोशल मीडियावर आणि राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या केवळ शक्यतांवर आधारित आहेत. आम्ही या बातमीची अधिकृतपणे पुष्टी करत नाही, तर ही एक चर्चा आहे जी जनमानसात उमटणाऱ्या प्रश्नांवर आधारित आहे. राजकारणात अनेकदा अशा गोष्टी घडतात ज्या आपल्या कल्पनेपलीकडे असतात, पण सत्य काय आहे हे फक्त येणारा काळ आणि अधिकृत तपास यंत्रणा सांगू शकतात. आमचा उद्देश कोणावरही आरोप करणं किंवा कोणाच्याही भावना दुखवणं हा नसून सध्या समाजात ज्या चर्चांना उधाण आलं आहे त्या फक्त तुमच्यापर्यंत पोहोचवणं हा आहे. आता तुम्हाला काय वाटतं? या चर्चांमागे खरंच काहीतरी ठोस कारण असेल का? काही केवळ एक योगायोग आहे? तुम्हाला जे काही वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तुमच्या एका कमेंटमुळे या विषयावरची लोकांची नक्की काय भावना आहे हे समजायला मदत होईल. जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा आपल्या महाराष्ट्राच्या प्रत्येक घडामोडीचं सत्य फक्त इथे. धन्यवाद.